नमस्कार, मी संजय परब. बित्तम बातमीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे मुंबई गोवा हायवे महामार्ग, त्याची सद्य परिस्थिती आणि त्याची झालेली दुर्दशा. या विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहोत. हा महामार्ग सुरू होऊन 17 वर्ष झाले. या 17 वर्षात अजूनही हा महामार्ग पूर्ण तर झालाच नाही, पण या महामार्गाची अशी अवस्था झालेली आहे, तो महामार्ग न होता तो मृत्यूचा सापळा झाला आहे. आतापर्यंत या महामार्गाने जवळपास 3000 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे आणि त्यापेक्षा दुप्पट म्हणजे जवळपास 6000 पेक्षा जास्त लोक जखमी झालेली, कायमची जायबंदी झाली. म्हणजे त्यांना आज जगताही येत नाही आणि मरता येत नाही. मरत मरत जगावं लागतंय. त्यापेक्षा जीव गेला असता तर बरं झालं असतं, अशा काळजीने, अशा चिंतेने ते दररोज मरत आहेत, पण सरकारला जाग येत नाही. आता गणेशोत्सव तोंडावर आहेत. गणपतीसाठी चाकरमानी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये येतील. अशावेळी त्यांच्या नशिबी पुन्हा हाच भोग येणार आहे, कारण रायगड आणि रत्नागिरीची परिस्थिती इतकी भयंकर आहे, जणू खड्ड्याचं साम्राज्य आहे. एक खड्डा चुकवायला जाईल तर माणूस दुसऱ्या खड्ड्यात जाईल आणि दुसऱ्या खड्ड्यात गेला तर इतक्या मोठ्या खड्ड्यात जाईल की त्यांना पुन्हा वरतीच येणार नाही, अशी भयंकर परिस्थिती आहे. असा खड्डे चुकवत त्याला यायला लागतंय, आपल्या गावी पोचावं लागतंय. त्याच्या घरातली माणसं त्याच्या वाटेकडे नजर लावून बसलेली आहेत. आपला मुलगा, आपला नातू, आपले वडील सुखरूप गावाला येतील या भीतीने त्यांना ग्रासलं आहे. ही जी शोकांतिका आहे ती अजून संपत नाही आहे, पण सरकारला त्याच्याविषयी काय वाटत नाही. सरकार कोणाचंही असो, काँग्रेस राष्ट्रवादीचं असो, शिवसेना भाजपचं असो, किंवा आत्ता फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार असू दे, या सरकारला या रस्त्याविषयी काही आस्था उरलेली नाही. फक्त आम्ही हा रस्ता पूर्ण करतोय ह्याचं नाटक केलं जातं. दरवर्षी गणेशोत्सव हे गणपती तोंडावर आले की संबंधित सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे किंवा एखादा दुसरा मंत्री असू दे, या रस्त्यावरनं पाहणी दौरा करतो. रायगडपासून त्याची सुरुवात होते, सिंधुदुर्गामध्ये संपते. बरोबर पत्रकार आणलेले असतात, बरोबर टीव्हीवाले आणलेले असतात, मग ते पाहणी करतात, मग छान छान रस्ते दाखवले जातात आणि त्या दौऱ्यानंतर तो मंत्र्याची एकदा पाठ फिरली, काही अधिकारी गायब होतात आणि त्याच रस्त्याची पुन्हा दुर्दशा होऊन पुन्हा सगळ्या याचा अगदी खेळखंडोबा होतो आणि पुन्हा एकदा हा रस्ता खड्ड्यात जातो. आता केंद्रीय रस्ते मंत्री, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2026ची डेडलाईन दिली. म्हणजे 17 वर्ष होऊन देखील अजून 2 वर्षांनी हा रस्ता तयार होणार आहे असं ते म्हणतात. पण एकंदर स्वतः मी या रस्त्यावरनं जेव्हा जातो तेव्हा एकूण परिस्थिती बघता, रत्नागिरी रायगडची परिस्थिती बघता, अजूनही रस्ता किमान 3 ते 4 वर्ष होऊ शकत नाही. कारण की रायगडमध्ये आणि रत्नागिरीमध्ये निम्म्यापेक्षा रस्ता अजून तयारच झालेला नाही. काही ठिकाणी कंत्राटदारांनी अगदी इतकी बदमाशी केलेली आहे की तो रस्ता कसा तयार होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन स्वतःची पोतडी भरलेली आहेत. लोकांचे जीव जात आहेत याविषयी त्यांना काय पडलेलं नाही. अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांनी हात टेकले. खरं तर ते सुसाट वेगाने तयार होणारे रस्ते करण्यात ओळखलं जातं, पण ह्या रस्त्यावर त्यांनी हात टेकले. लोकप्रतिनिधींची बैठक घेतली, कंत्राटदारांची बैठक घेतली, पण अजूनही तो प्रश्न सुटत नाही. पण ती जी इच्छाशक्ती लोकप्रतिनिधींमध्ये, कोकणातल्या खासदार आमदारांमध्ये जी इच्छाशक्ती लागते की आपला रस्ता पूर्ण झाला पाहिजे, ती इच्छाशक्ती दिसत नाही आणि त्यामुळे हा रस्ता होत नाहीये आणि कोकणच्या नशिबात पुन्हा तेच येतंय. आणि पुन्हा एकदा कोकणवासियांना मी सांगतो, जशी प्रजा म्हणतो तसा राजा असतो. तुम्ही जर उठाव केला नाही, तुम्ही जर त्याच्या विरुद्ध आक्रमण केलं नाही, त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं नाही, तर ह्याच्यातनं तुम्हाला मार्ग दिसणार नाही. नुसतं गणपती आला म्हणजे हा विषय संपला नाही, तो पूर्ण वर्षाचा विषय आहे. याविषयी रायगडचे ओवेस नावाचे वकील आहेत, त्यांनी सातत्याने याचा पाठपुरावा करून 2दा याचिका हायकोर्टामध्ये दाखल केल्या होत्या. सरकारला याविषयी हायकोर्टाने जाब सुद्धा विचारला, पण सरकार थातून मातून उत्तरं देऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न, यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करते. पण
हा रस्ता काही तयार होत नाही. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या निमित्ताने मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर मागणी केलीत नाही, तुम्ही जर रस्त्यावर उतरला नाहीत, तर हा रस्ता आणखी 4 वर्ष होणार नाही आणि त्याच नरक यातना तुम्हाला सहन करावा लागणार. तुमचे आपटेष्ट, तुमचा मित्रपरिवारापैकी एखादा माणूस ह्या सगळ्या रस्त्यावर मृत्युमुखी पडला असेल, कायमचा जायबंदी झालेला असेल, तर अशी ही परिस्थिती असताना त्यातून मार्ग जर काढायचा असेल तर लोकांनी ह्यासाठी एकमुखाने आवाज उठवला पाहिजे. अगदी रायगड, रत्नागिरी ते सिंधुदुर्गातल्या लोकांनी एक होऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींना, सरकारला जाब विचारला पाहिजे की हा रस्ता का तयार होत नाही. धन्यवाद.